नागपुर के दाभा में एमएसआईडीसी द्वारा बनाए जा रहे निर्माण को विधायक विकास ठाकरे ने गैर कानूनी बताया है। बुधवार को विधानसभा में मुद्दा उठाते हुए ठाकरे ने कहा कि बिना अनुमति के झुड़पी जंगल और कृषि वन शिक्षा के लिए आरक्षित भूमि पर इसका निर्माण किया जा रहा है और इसको लेकर किसी भी तरह की प्रशासनिक मंजूरी नहीं ली गई है। यही नहीं, कांग्रेस विधायक ने एमएसआईडीसी के एमडी ब्रजेश दीक्षित को उनके पद से हटाने की भी मांग सरकार से की है। नागपूर शहरातील दाभा येथील झुडपी जंगलाच्या जमिनीवर एमएसआयडीसीने एक प्रकल्प राबविला आहे। ही जागा कृषी वन, शिक्षण व संशोधन, सार्वजनिक सुविधासाठी आरक्षित हा भूखंड आहे, परंतु यावर कुठलीही 37 ची कारवाई न करता एमएसआयडीसीचे एमडी श्री ब्रिजेश दीक्षित यांनी टेंडर काढलं, काम सुरू केलं। त्या इमारतीचा नकाशा सुद्धा मंजूर नाही आहे। तर कुठलेही काम राज्य शासनाचं करत असताना मला वाटतं की रिझर्वेशन ज्या जागेवर असतील ते रिझर्वेशनचं डिलिटेशन झाल्यानंतर, नकाशा मंजूर झाल्यानंतर टेंडर काढले जाते। परंतु आमच्या या महाराष्ट्र सरकारचे एमएसआयडीसीचे एमडी ब्रिजेश दीक्षित हे रेल्वेमधून इथे आले आहे। पहिले हे मेट्रोचे महासंचालक होते, तिथेही यांनी बेकायदेशीर कामं केली आणि आता हा राज्य शासनाचा करोडो रुपयाचा निधी या जागेवर कुठलीही मंजुरी नसताना यांची खर्च करणं चालू झालं। टेंडर उघडलं, काम चालू झालं, परंतु कुठलाही नकाशा मंजूर नाही, रिझर्वेशन्स कॅन्सल झालेले नाही। तर मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची आणि एमएसआयडीसीने ज्या ज्या पद्धतीने हे काम असे केले असतील त्या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि ब्रिजेश दीक्षित यांच्या मान्यतेने जे काम झालं असेल त्या सर्व प्रकरणाची चौकशी शासनाने करावी अशी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करत आहे।